नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. बाजारात सध्या ताज्या पावट्यांच्या शिंगा मोठ्या प्रमाणात दिसून येतात. या ताज्या पावट्यांचा वापर करून आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि पौष्टिक असा पावटा भात. हा पदार्थ फक्त चविष्टच नाही तर खूप पौष्टिक आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी बासमती तांदूळ, अर्धी वाटी ताजे पावट्याचे दाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 उभा चिरलेला कांदा, 1 टेबलस्पून तेल, जिरे, मोहरी, हळद, लाल मिरची पावडर, खडे मसाले, मीठ, आलं लसूण मिरची पेस्ट आणि काही काजूच्या पाकळ्या. सर्वप्रथम एका छोट्या कुकरमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर त्यात खडे मसाले घाला. तमालपत्र, लवंगा आणि सुकी लाल मिरची. यानंतर मोहरी आणि जिरे घाला. जिरे तडतडले की त्यात उभा चिरलेला कांदा घालून छान परतून घ्या. आता यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. आता त्यात आलं लसूण मिरची पेस्ट आणि काजूच्या पाकळ्या घालून चांगले परतून घ्या. काजूमुळे भाताला खूप छान टेस्ट येते. यानंतर ताजे पावट्याचे दाणे घाला आणि 2 ते 3 मिनिटे परतून घ्या. आता यात हळद आणि लाल मिरची पावडर घालून मिश्रण एकजीव करा. आता धुतलेला बासमती तांदूळ घालून सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्या. मी 1 वाटी तांदूळ घेतला आहे, त्यामुळे त्यात साधारण 3 वाट्या पाणी घालत आहे. यात चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या आणि कुकरचं झाकण लावा. या चॅनलवर तुम्हाला चविष्ट आणि सोप्या रेसिपींबरोबर सुंदर रांगोळी डिझाईन्स आणि क्राफ्टचे व्हिडिओही पाहायला मिळतील. मध्यम आचेवर 3 शिट्ट्या होऊ द्या. बघा, आपला गरमागरम पावटा भात तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घाला. हा भात पापड, तळलेली मिरची किंवा कोणत्याही लोणच्यासोबत खूपच छान लागतो. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पुढे कोणती रेसिपी पाहायला आवडेल. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.